नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. दोन मित्र होते, ते जंगलातनं चालले होते. अचानक जोरात वादळ आलं आणि त्यांना झाडाखाली आसरा घ्यायला लागला. त्या दोघांमध्ये काहीतरी बोलाचाली सुरू होती आणि मग त्या बोलाचालीचं रूपांतर वादात झालं. दोघंजण एकमेकांशी चिडून बोलायला लागले. भांडणच झालं दोघांचं. त्यातला एक जण म्हणाला की माझ्याबरोबर ना आता कधी बोलू नको, आणि तो इतका चिडला की त्यानं एक गालात ठेवून दिली दुसऱ्याच्या. यावेळी मार खाणारा मित्र मात्र शांत झाला. तो काहीच बोलला नाही आणि त्याने खाली मातीमध्ये लिहिलं, माझ्या मित्रानं मला मारलं, मला वाईट वाटलं. आणि त्यानंतर ती माती हातानं सारखी करून टाकली, पुसून टाकली, म्हणजे ती अक्षर पुसली गेली त्या मातीवरची. नंतर दोघं अगदी शांततेतच तळ्याकडे गेले. बसले होते शांत, भांडण झालं होतं ना. पण मग आता बसून किती वेळ राहणार, म्हणून एकानं पाण्यामध्ये उडी मारली. उडी मारली तर अचानक त्या पाण्यामध्ये कदाचित भोवरा असेल किंवा तिथे फार खोल जागा असेल, त्या उडी मारणाऱ्या मित्राला काही पोहता येईना. तेवढ्यात ज्या मित्रानं मातीवर लिहिली होती ना अक्षरं, माझ्या मित्राने मला आज मारलं, मला वाईट वाटलं, आणि नंतर ती अक्षरं पुसून टाकली होती, तो मित्र पट्टीचा पोहणारा होता. त्यानं चटकन पाण्यात उडी मारली आणि त्यानं आपल्या दुसऱ्या त्या मित्राला बुडण्यापासून वाचवलं. मग तो मित्र वर आल्यानंतर त्यानं एका अणकुचीदार दगडानं एका दुसऱ्या दगडावर एक वाक्य कोरलं, माझ्या जिवलग मित्रानं आज माझे प्राण वाचवले. आणि तो कोरलेला दगड त्यानं स्वतःच्या बरोबर घेतला. दोन मित्र होते, क्षणात त्यांचं भांडणही, दोघंजण एकमेकांचे जिवलग मित्र होते, त्यांचं भांडण काही फार काळ टिकू शकलं नाही, किंवा एका भांडणानं त्यांचं एकमेकांवरचं प्रेम काही कमी झालं नाही, किंवा जो अबोला धरला होता तो कायमचा राहिला नाही. श्रोते हो, यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे त्यांच्या कृतीतली. जेव्हा एका मित्रानं दुसऱ्या मित्राला रागामध्ये मारलं, तेव्हा त्या मित्रानं लिहिलं की माझ्या मित्रानं मला मारलं, मातीवर लिहिलं, आणि पुन्हा मातीसारखी करून ती मातीतली अक्षरं मिटवून टाकली. कारण ही गोष्ट, ही घटना त्याला विसरायची होती. पण जेव्हा त्याच मित्रानं, आले वहिनी आले, एक रेकॉर्डिंग करते, आले. पण त्यानंतर त्याच मित्रानं जेव्हा दुसऱ्या मित्राला वाचवलं, त्यावेळी त्यानं दगडावर अक्षरं कोरली, माझ्या मित्रानं माझे प्राण वाचवले, मला बुडण्यापासून वाचवलं, आणि तो दगड त्यानं स्वतःच्या बरोबर घेतला. म्हणजेच एखादी चांगली गोष्ट घडली तर ती आपण आपल्याकडे जपून ठेवायची असते, आणि एखादी अप्रिय घटना घडली तर धुळीवरची अक्षरं जशी आपल्याला मिटवता येतात ना, तशी ती घटना आपल्या मेंदूतून, आपल्या मनातून काढून टाकण्याचा, विसरायचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजेच ती आठवून आपल्याला दुःख होत नाही, आपलं मन खट्टू होत नाही,
आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाही. म्हणूनच आयुष्यात घडलेल्या आनंददायी गोष्टींचाच कायम विचार करूया. कारण आनंददायी भूतकाळ हा आपला कारण भूतकाळातल्या आनंददायी घटना आपला वर्तमान आणि आपला भविष्यकाळ हा सुखावह करत असतात, आनंदी करत असतात. हे आपण नेहमीच लक्षात ठेवायला हवं. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.